लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजच्या भागात तर फारच गडबड गोंधळ दाखवला त्यांनी. आज या मालिकेमध्ये त्यांनी असं दाखवलंय की पत्रकार येऊन यांना नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडतायत. खरं तर पत्रकारांना यांच्या घरात यायचा काही अधिकार नव्हता. आपण मालिकेच्या कहाणीबद्दल बोलतोय बरं का. सुरुवातीला आपण बघतोय जीवा ते सगळं रील वगैरे बघतो आणि त्याखाली प्रचंड घाणेरड्या कमेंट्स केलेल्या असतात. त्या कमेंट्स वाचून जीवा खूप चिडतो. मानिनी म्हणत असते, जीवा अरे बाबा अरे तू कशाला हे वाचत बसलाय, दे सोडून सगळं. जीवा म्हणतो, अरे वाचू नको तर काय करू आई, अगं मला एवढा त्रास होतोय तर नंदिनीला आणि पाठदादाला किती त्रास होईल हे सगळं वाचून, बघ लोक किती घाण कमेंट करताय. मग आता जीवा विचारतो पिहूला, ही रील कशी काय व्हायरल झाली, कोणी टाकली ही. पिहू म्हणते, ते मला माहिती नाही रे जीवा दादा. मानिनी म्हणते, जा बरं पिहू, तुला काही माहित नाहीये, जा तू ट्युशनला जा. आता लहान मुलीसमोर हा विषय नको म्हणून मानिनीने पाठवून दिलंय बरं का या पिहूला. आता लगेच ही रम्या म्हणते, आई तू हे केलं सगळं. वसू आत्या म्हणतात, अगं व्हिडिओ व्हायरल करायला प्रयत्न केला मी थोडा, तू शिकवलं होतं ना मला, फेक अकाउंट क्रिएट केलं मी आणि त्यावरून व्हिडिओ पोस्ट केले आणि मग 2-3 नावाने मी कमेंट्स पण केल्या. आता रम्या म्हणते, आई कसली भारी आहेस यार तू. वसू आत्या आणि रम्या एका कोपऱ्यात उभं राहून बोलतायत बरं का हे सगळं. आता वसू आत्या म्हणतात, रम्या हा धमाका तर छोटा आहे, अजून खरा धमाका पुढे होणार आहे. रम्या म्हणते, अगो आई या जीवाची एकाच धमाक्यात अशी हालत झालीये, पुढच्या धमाक्यात काय होईल. दोघीही मायले की कशा खुसूर फुसूर करून हसतायत बघा ना. इकडे जीवाचा खरंच संताप होत असतो आणि साहजिक आहे, होणारच. जीवा म्हणत असतो, आई हे सगळं भयंकर आहे. मानिनी त्याच्या हातातनं फोन घेते आणि म्हणते, जीवा तू हे पाहू नको बरं सगळं. अरे काय बघतोय, सोशल मीडियावरच्या कमेंटकडे कुठे लक्ष द्यायचं असतं का तू ना. हे सगळं जास्त बघत बसू नको. जे लोक स्वतःच्या आयुष्यात फ्रस्ट्रेटेड असतात ना, ती लोक अशी घाण कमेंट करतात. तुला त्रास होईल जीवा, नको वाचू. जीवा म्हणतो, आई त्रास होईल काय ग, अगं माझा त्रास तुला नाही कळत आहे आई, नंदिनी आणि दादाने हे सगळं वाचलं पाहिलं तर काय होईल. अगं आपण कसं करणार आहोत हँडल हे सगळं. अरे मी एक एक टाका घालून शिवायचा प्रयत्न करतोय हे सगळं प्रकरण, तर हे तर उसवायला निघालेत. जीवा आता पुढे काही बोलणार तेवढ्यात घरावरच्या दाराची बेल वाजते. मानिनी म्हणते, अगं बाई कोण आलं असेल यावेळेला. आता बघा रम्याला वसू आत्या खुणवतात की आले आले म्हणजे पत्रकार आले. पत्रकार आलेत बर का. आता पार्थने तो दरवाजा उघडलाय. आता दरवाजा उघडल्या पत्रकारांनी एवढं भंडावून सोडलंय पार्थला. ओ पार्थ देशमुख तुम्हीच आहात ना. अहो तुमच्या बायकोचं तुमच्या भावासोबत अफेअर होतं, कसं वाटतंय तुम्हाला हे ऐकून. कसले पांचट प्रश्न विचारतायत बघा ना त्या पार्थला. असं कोणाच्या पर्सनल मॅटर मध्ये कोणी दखल देऊ शकतं का हो प्रेक्षकांनो. आता ती दुसरी एक पत्रकार विचारते, कसं वाटतंय तुम्हाला, तुमच्या भावासोबत तुमच्या बायकोचं अफेअर होतं, हे सगळं असं चालू आहे, तुम्हाला माहित होतं का. त्या पत्रकारांचे प्रश्न जेव्हा ते विचारतायत तेव्हा या रम्या आणि वसू आत्याला फार मजा येते बरं का. आता मात्र जीवा ओरडतो जोरात तिकडूनच आणि म्हणतो, अय काय बोलताय रे, वाटेल ते बोलताय का, बंद करा तुमचा हा तमाशा. मानिनी आणि जीवा आता पत्रकारांच्या समोर येतात बरं का. आणि एक्झॅक्टली या पार्थकडे जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन काव्याच्या घरी आहे बरं का. हे सगळं जरा बघायला भयंकर वाटलं बरं का प्रेक्षकांनो आणि कुठेतरी मला अनरिअल फील झालं. काव्या दरवाजा उघडते तेव्हा खूप साऱ्या बाया यांच्या घरात येतात आणि मोर्चामध्ये असा मोर्चा वगैरे काढलायत आणि हाय हाय म्हणताय, धीर वहिनी हाय हाय. काव्या घाबरलेली असते, हे काय आहे, काय चाललंय तुमचं. काव्या ओरडून त्या बायकांवरती त्यांना प्रतिकार करत असते. त्या बायका लोटत असतात काव्याला आणि म्हणत असतात, धीर वहिनी हाय हाय, काय चाललं ग तुझे चाळे. आता काव्या म्हणते, हे तुमचं काय चाललंय, कोण आहात तुम्ही, आमच्या घरात का घुसताय. आता त्यातली एक बाई म्हणते, काय ग तुला लाज नाही वाटत, धीरासोबत चाळे करतेस. आता तिची आई म्हणते, ओ काय बोलताय तुम्ही. आता ती त्यातली एक बाई इतकी घाणेरडं बोलते ना, ती म्हणते, तुझ्यासारख्या बाया पदर सैल करून धीरासोबत असे चाळे करतात, त्यामुळे दुसऱ्या बायकांना सहन करावं लागतं. सभ्य समाजामध्ये ही काळी माय, हिच्या तोंडाला फासा रे काळं, असं म्हणून त्या बायका काव्याच्या तोंडाला काळं फासायला निघाल्यात. काव्या आता ओरडून म्हणते, थांबा, एक जरी पाऊल पुढे टाकलात ना तर याद राखा, मी तुमच्यासारखी सुसंस्कृत घरातली मुलगी आहे. तुम्हाला जे कळलंय ते तुमच्यापर्यंत कसं आलंय काय आलंय ते मला नाही माहिती, खोटं आहे ते सगळं. आणि मुळात हे माझ्या पर्सनल आयुष्यात चाललंय, माझ्या पर्सनल आयुष्यात बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आता त्यातली एक बाई काव्यावर दादागिरी करत बोलते, अय तू नको अधिकाराच्या भाषा करू, तुझ्या मायबापासमोर फालतू चाळे करतेस. तुझ्यासारख्या मुली सुसंस्कृत या शब्दाचा सोयीचा अर्थ लावतात. आता त्यातली ती दुसरी बाई म्हणते, या अशा मुलींना सगळं पाहिजे असतं, नवऱ्याचा पैसा पण पाहिजे असतो आणि बॉयफ्रेंडच्या सोबत मजाही मारायची असते. मग ती दुसरी बाई आळ लावते, अरे या पोरी पर्सनल स्पेसच्या नावाखाली वाटेल ते चाळे करतात, काहीच्या काही बोलतात. प्रेक्षकांनो खूप अनरिअल वाटलंय, मगाशीच मी म्हटले त्याप्रमाणे.
असं कोणी कोणाच्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये घुसून असं काही करू शकतं का? म्हणजे मुळात काव्या, जीवा असे काही फार मोठे सेलिब्रिटी नाहीयेत. आता काय बोलू मला शब्द सुचेना बाबा. आता त्या बायका सगळ्याच्या सगळ्या मिळून धक्काबुक्की करतात काव्याला आणि ते काळं भासायला लागतात काव्याच्या तोंडाला. काव्याने त्यांचा प्रतिकार करायचा प्रयत्न केलेला आहे. आता मात्र तिथे नंदिनी येते आणि जोरात त्या बाईचा हात धरते आणि त्या बाईवर डोळे वटारते. हा सीन बघायला लई भारी वाटलाय बरं का. आता मात्र नंदिनी या सगळ्या बायकांवर ओरडते हं. काव्याची आई पण आधी प्रतिकार करायचा प्रयत्न करत असते पण त्यांचा जोर कमी पडत असतो. आता नंदिनी ओरडते या बायकांवर आणि म्हणते, खबरदार माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावलात तर काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं आणि हा प्रकार काय आहे? कोण आहात कोण तुम्ही? इथे कशा आलात? त्यावर ती बाई म्हणते, अहो ताई आम्ही संस्कृती रक्षक समितीकडनं आलो आहोत तुमच्या पाठिंब्यासाठी. बघा बघा या नंदिनीचा चेहरा बघा. अहो बहिणीने पाठीत खंजीर खुपसलंय म्हटल्यावर कसा चेहरा असणार या पोरीचा? आता लगेच ती दुसरी बाई म्हणते, या गुणी पोरीच्या स्वभावाचा फायदा घेतला या निर्लज्ज बहिणीने. नाहीतर काय, हिचा नवरा अगं हिचा नवरा असा बहिणीच्या मिठीत राहील असं हिला माहित होतं का? काहीच काही बोलायला लागतात या नंदिनी समोर. नंदिनी आता खूप संतापते बरं का यांचं बोलणं ऐकून आणि खूप बोलते आता या बायकांना देते झापून. ती म्हणते, पुरे करा आता. काय चाललंय तुमचा तमाशा? यापुढे आता एक शब्द जरी बोललात ना तर याद राखा. चला निघा इथून. आता नंदिनी इकडे या बायकांना प्रतिकार करतीये आणि तिकडे पार्थ त्या पत्रकारांना प्रतिकार करतोय असं दाखवलंय. म्हणजे दोघांच्या भूमिका त्यांनी छान दाखवल्या आजच्या या भागामध्ये. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक नक्की करा प्रेक्षकांना आणि जे प्रेक्षक नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा नंदिनी इकडे प्रतिकार करती आणि तिकडनं तिचे बाबा आलेत आणि इकडे पार्थ सुद्धा या पत्रकारांना प्रतिकार करताना दाखवलाय. दोघांच्या भूमिका सॉलिड दाखवल्यात. पार्थ म्हणतो, खबरदार एक शब्द जरी माझ्या भावाच्या विरोधात बोलला तर. पार्थ म्हणतो, एक शब्द जरी पुढे बोललात ना तर पोलिसांच्या हवाले करेल, कंप्लेंट करेल मी. त्यातली एक पत्रकार म्हणतात, वा रे वा, चोर सोडून संन्याशाला सुळी. काय काय हो तुम्ही आमच्यावरच उलटतायत पार्थ देशमुख. अहो आम्ही तर तुमच्याकडनं बोलतोय. पार्थ म्हणतो, मी बोलवलं का तुम्हाला माझ्या बाजूने बोलायला? एक तर तुम्ही माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आलात माझ्या संमतीशिवाय. माझी खाजगी बाब तुम्ही चव्हाट्यावर आणताय. यासाठी मी तुमच्यावरती आरोप नक्कीच लावू शकतो क्रिमिनल ट्रेस पासिंगचा. त्यावर ती बाई म्हणते, असं कसं? लोकांना कळायला हवं तुमच्याबद्दल काय झालंय, कळायला हवं ना समाजाला. पार्थ त्यावर भारी उत्तर देतो, लोकांना काय सांगायचंय? हा काय नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे का? माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, मला शिकवायला जाऊ नका. त्यातला एक पत्रकार म्हणतो, वा रे वा, पर्सनल मॅटर म्हणजे काहीतरी मॅटर आहे हे तुम्ही मान्य करता तर देशमुख. आता मात्र मानिनी चिडते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? एखादा प्रश्न पकडून इतके सारे प्रश्न विचारताय? आमच्या घशात हात घालून तुम्हाला सगळी माहिती काढायची आहे का? दुसऱ्यांच्या घरात लागलेल्या आगीचा स्वतःला फायदा करून घेऊ नका. त्या आगीवर स्वतःची पोळी भाजू नका. ओ प्लीज जा इथून. असं म्हणते बरं का ही मानिनी. आता सगळ्याच्या सगळ्या बायका मानिनीच्या समोर आल्यात. आता या वसू आत्या आणि रम्याला मध्ये मध्ये फ्लॅश केलंय त्यांनी. या दोघींना फार मजा येते ना यांचं काही वाईट झाल्यावर. पण कसं झालंय प्रेक्षकांनो, आजच्या आता शेवटच्या सीन मध्ये त्यांनी दाखवलंय की मानिनीला जरा खटकलंय आणि तेही आशाताईंच्या कृपेमुळे बरं का. आशाताई आपल्या लई हुशार आहेत प्रेक्षकांनो. यांच्या घरी काम करतात ना त्या आशाताई. रम्या आणि वसू आत्याचं पटत नाही ना त्यांच्याशी, त्या आशाताई. त्यांनी बघा कसा क्लू दिलाय आता मानिनीला. आता सगळेचे सगळे पत्रकार मानिनी जवळ जातात, तिला घेरतात बरं का. त्यातली एक पत्रकार खूपच फनी प्रश्न विचारते, निव्वळ अगदी पथेटिक म्हटलं तरी चालेल. आता ती मानिनीला म्हणते, काय हो तुम्हीच आहात ना मानिनी देशमुख? ओ मॅडम तुम्हाला आता कसं वाटतंय? मानिनी म्हणते, कसं वाटतंय म्हणजे? आता ती बाई म्हणते, नाही तुमच्या सुनेने दोन्ही मुलांना एकाच वेळेला झुलवलं, कसं वाटतंय तुम्हाला? वा रे वा, काय प्रश्न आहे. आता ती बाई म्हणते, एक आई आणि सासू म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? मानिनी म्हणते, ओ काय बोलताय तुम्ही? हे कसले घाणेरडे शब्द वापरताय? झुलवलं काय झुलवलं? अहो तुम्ही पण एक स्त्री आहात ना. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं बोलतात, तुम्हाला लाजा वाटत नाही का? त्यावरती पत्रकार म्हणते, ओ मॅडम अहो तुमच्या लेकाला आणि सुनेला लफडं करायला लाज नाही वाटली तर ते बोलताना आम्हाला कशाला लाज वाटणार आहे? भारतात इतक्या जोरात वचकतो ना त्या बाईवर, ती बाई डचकती ना. आजचा एपिसोड नक्की बघा तुम्ही. अचानक तो सीन आला ना म्हणून हसायला आलो मला. आता पार्थ जोरात ओरडतो, शटाप. ती बाई अशी उडून बाजूला जाते बरं का. आता तिकडे नंदिनीचा सीन दाखवलाय त्यांनी. म्हणजे असे सीन दोन्ही रिक्रिएट केलेत. इकडे पार्थ ओरडतोय या पत्रकारांवर, तिकडे नंदिनी ओरडते.
छान दाखवलंय त्यांनी आज. पण त्या पत्रकारांचे प्रश्न मात्र अतिशय विक्षिप्त होते बरं का, डोक्याबाहेरचे होते आपल्या, असं म्हणायला हरकत नाहीये. सगळेजण आता राग बघतायत, म्हणजे जीवाची फॅमिली इकडे यांच्याकडे बघते, इकडे या नंदिनीची फॅमिली बघते. ती बाई म्हणते, आता इकडे नंदिनीच्या घरचा सीन बघताय तुम्ही, नंदिनी त्या बायकांना हकलवत असते, तेव्हा ती बाई म्हणते, अगं असं कसं बोलते तू आम्हाला, आम्ही तुझ्या मदतीला आलो ना. नंदिनी म्हणते, मला तुमच्या मदतीची गरज नाहीये, चला निघा, मी काही अबला बिचारी नवऱ्याने टाकलेली बाई नाहीये, चला निघा इथून. माझं सगळं कुटुंब, माझी माणसं उभी आहेत माझ्या पाठीशी ठामपणे, आणि मी माझ्या बहिणीच्या पाठीशी उभी आहेत. तिच्या भूतकाळासकट मी स्वीकारलंय तिला. नंदिनी जेव्हा असं बोलते तेव्हा सगळेजण तोंड वाकडे तिकडे करतात बरं का, म्हणजे या समोर असलेल्या बायका. कसं झालंय प्रेक्षकांनो, तुम्हाला मागेच रिव्ह्यू देताना मी सांगितलं होतं, आणि मला नाही वाटत असं कुठलाच रिव्ह्यूवर तुम्हाला सांगेल, म्हणजे मी माझं कौतुक नाही करत आहे, पण एक सिच्युएशन असते, या गोष्टींचा भावनापूर्ण विचार केला पाहिजे. त्यावेळेला यांच्यावर जी सिच्युएशन आली होती त्यावेळेला त्यांना समजलं नाही, ते दुःखात होते, जरा ओव्हर रिॲक्ट करून गेले. पण आता जरा सत्सद विवेक बुद्धी जागेवर ठेवून हे विचार करतात पार्थ आणि नंदिनी. नंदिनीने समर्थपणे स्वतःच्या बहिणीची बाजू घेतली आहे लोकांसमोर. पार्थ पण एक्झॅक्टली तेच करतोय. पार्थ इकडे या पत्रकारांना सांगतोय की माझ्या भावाची काहीही चूक नाहीये, मी त्याचा भूतकाळ स्वीकारलाय आणि त्याला भूतकाळासकट स्वीकारलंय, मी त्याला माफ केलंय. ती पत्रकार म्हणते, खरंच इतकं सोपं असतं माफ करणं? पार्थ म्हणतो, ओ तुम्हाला काय करायचंय हो मॅडम, ठीक आहे सांगतो तुम्हाला. नाही, तुम्हाला जर एकाच वेळेला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, पण त्याच वेळेला तुम्हाला जर नोकरी मिळालेली असेल आणि त्याच वेळेला तुमच्या 7वीतल्या शिक्षकांनी येऊन सांगितलं की तुम्ही शालेय शिक्षणात 2 वेळेला नापास झाला होतात, या नोकरीवरनं यांना काढून टाका, तर तुम्हाला ती नोकरी दिली पाहिजे का तिथून काढून टाकायला पाहिजे? दिली पाहिजे ना तुम्हाला दुसरी संधी. तशीच मी माझ्या भावाला संधी दिली आहे दुसरी, आणि त्यात तुम्ही बोलायचं कारण नाहीये. आता हे सगळं ऐकते रम्या आणि वसुआत्या. पार्थचं म्हणणं बरोबर आहे, एक संधी दिलीच पाहिजे. आणि ऑब्व्हियसली प्रेक्षकांनो, या जीवाने आणि काव्याने काय त्याग केला ना, ते या दोघांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कोणी विचारच करत नाहीये. त्यांनी फॅमिलीसाठी केलं, त्यांचा संसार म्हणजे बहिणीचा आणि भावाचा संसार मोडू नये म्हणून स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला. हा विषय कोणाच्याच डोक्यात येत नाहीये सध्या तरी, पण असो. रम्या म्हणते, आई या पार्थचं काय चाललंय ग? आता वसुआत्या म्हणतात, मूर्खच आहे बाई हा पार्थ, कशाला याला महान व्हायचे कोणाच ठाऊक. रम्या म्हणते, आई आता काय करायचं आपण? वसुआत्या म्हणतात, अगं थांब ग जरा, काय बोलतोय ते तर बघू दे ना मला. यांची कॉमेंट्री मध्ये मध्ये उगाच ऐकवतात. असो, आता हा सगळा करता करविता तर वसुआत्याचे म्हणा. रम्याला टेन्शन आलंय, आता काव्याला एक्सेप्ट केलं पार्थने पुन्हा तर. वसुआत्या म्हणतात, थांब ग जरा. इकडे पार्थ म्हणतो, जे काही होतं ते मी एक्सेप्ट केलंय, जे काही होतं माझ्या भावाचं तो त्याचा भूतकाळ होता, कळलं का तुम्हाला? आता समजलं का तुम्हाला माझं म्हणणं? का तुम्हाला अजून काही मीठ मसाला हवाय? आता तुम्हाला मिळणार नाहीये काही माझ्याकडनं, चला निघा इथून. आता लगेच एक पत्रकार खूप घाणेरडा आरोप लावतो बरं का पार्थ. तो माणूस म्हणतो, चला रे, हे असे सो कॉल्ड बिझनेसमॅन असतात ना, सगळ्या गोष्टी डील म्हणूनच बघतात, काय सांगावं, या भावाची काहीतरी डील असेल. आता मात्र पार्थ खूप चिडतो आणि म्हणतो, निघा म्हटलं ना तुम्हाला. आणि मग ते पत्रकार चालले जातात. पार्थ खूप डिस्टर्ब झालेला असतो या सगळ्या सिच्युएशनमुळे, पण आता थोडंसं जरा शांत होऊन विचार करायला लागलेत, हे पॉझिटिव्ह काहीतरी सुरू आहे असं दिसतंय. पण अजून बराच तमाशा बघायचा आपल्याला या मालिकेत. असो, पण आता मानिनी पार्थ जवळ जात म्हणते, बेटा पार्थ, आय प्राऊड ऑफ यू, मला अभिमान वाटतोय तुझा, छान उत्तर दिलंस तू त्या पत्रकारांना. आता जीवा येतो त्याच्या जवळ आणि म्हणतो, दादा थँक्यू रे, तू मला माफ केलंस ना, थँक्यू सो मच. असं म्हणून तो पार्थला आता मिठी मारतो बरं का प्रेक्षकांनो. रम्या आणि वसुआत्याचं तोंड पडतं. पण आता पार्थ या क्षणाला काही बोललेला नाहीये. इकडे नंदिनीचा सीन दाखवलाय त्यांनी. नंदिनी म्हणते, जर माझ्या बहिणीबद्दल तक्रार नाहीये तर तुम्हाला काय करायचंय हो आमच्या सगळ्या पर्सनल मॅटरशी? माझ्या बहिणीने काहीही केलेलं नाहीये, चला निघा. माझ्या बहिणीबद्दल जर अवाक्षर जरी काढलं ना, तर मी तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. चला निघा इथून, निघा. आता नंदिनीने त्या सगळ्या बायकांना हकलवून लावलंय इकडे, आणि इकडे पार्थने त्या पत्रकारांना ऑलरेडी हकलवून लावलंच होतं. तर आता या बायका म्हणतात, चला रे चला, ज्यांचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं, काय करायचंय आपल्याला तरी. मग आल्या कशाला बरं या बायका, काहीच्या काही दाखवतात प्रेक्षकांना. मराठी मालिकेमध्ये कधी कधी सीन म्हणजे डोक्याच्या बाहेर जातात आपल्या, असं म्हणायला हरकत नाहीये. चला बघू पुढे काय घडतंय. आता या बायका टल्ले खात चालल्या जातात मागे, चला रे चला, आपल्याला काय करायचं. आता जसं पार्थ आणि जीवाचं सीन झाला तसंच नंदिनी आणि काव्याचं सीन झालाय. आता नंदिनी आतमध्ये जाते किचनमध्ये, काव्या तिच्या मागे मागे जाते बरं का, आणि म्हणते, ताई थांब न ग. आणि आता पटकन तिच्या बहिणीला मिठी मारते बरं का काव्या. खूप छान आणि इमोशनल वाटला हा सीन. पण नंदिनी मात्र रिॲक्शन देत नाही. नंदिनी तिला बाजूला करते काव्याला. आता काव्याला खाली बसवते आणि म्हणते, बस इथे काव्या, खाली बस.
आता काव्या तिथे बसली आहे खाली. नंदिनीने आता पाणी घेतलंय एका काचेच्या ग्लासमध्ये आणि काव्याला म्हणते, "हे घे, पाणी पी." आता काव्या तिथे पाणी पिते बरं का प्रेक्षकांनो आणि आता नंदिनी काहीच बोलत नसते. अशी स्तब्ध उभी असते. आता काव्या तिच्याकडे अशी आशेने बघायला लागते. काव्याला कदाचित असं वाटलं असावं, की आता आपली पूर्वीची नंदिनी ताई परत आली आहे. सगळं काही छान होणार. असं कुठल्यातरी पॉइंटला तिला फील झालं कारण नंदिनी तिची काळजी करते ना, साहजिक आहे असं वाटणं. आता इकडे बघा पार्थ आणि जीवाचा सीन दाखवलाय. पार्थही एक्झॅक्टली तेच करतो. जीवाला जरा बाजूला सरकवतो. जीवाने मगाशी मिठी मारली होती ना पार्थला, तसंच काहीसं. आता इकडे जीवा म्हणतो, "दादा, मला वाटलं होतं तू मला माफ करणार नाहीस. मला कधीच तू माझ्याशी बोलणार नाहीस, पण तू मोठेपणा दाखवलास दादा. तू आज मला माफ केलंस. मला असं वाटलं माझा पार्थ दादा, पूर्वीचा पार्थ दादा परत आलाय. खरंच रे दादा, मी मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. तू मला माफ केलंस ना दादा?" आता पार्थ हळूच म्हणतो, "मी हे जे काही केलंय ना जीवा, ते मी देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केलंय. माझी स्वतःचंच मी काही एक्सेप्ट करू शकत नाहीये रे. माझं प्रेझेंट मी एक्सेप्ट करू शकत नाहीये, तर मी कोणाचा भूतकाळ काय एक्सेप्ट करणार?" असा तो काहीतरी बोलतो खोचकपणे या जीवाला आणि तिथून चालला जातो. रम्या आणि वसुआत्या खुश होतात. आता रम्याला कुठेतरी वाटायला लागलंय, की आपल्यासाठी पॉझिटिव्हिटी आहे. आता काय होईल माहिती का प्रेक्षकांनो? कुठेतरी असं वाटतंय त्या गुरुजीची भविष्यवाणी आहे ना, आता त्या रम्याशी लग्न करायला तयार होईल एका पॉइंटला हा पार्थ. म्हणजे त्याला असं वाटेल, की आपण जर लग्न केलं तर मग जीवा काव्या एकत्र येतील. असा काहीतरी तमाशा एक अंदाजे सांगते बरं का मी तुम्हाला. कुठला फेक रिव्ह्यू नाही देते. आपण एक अंदाज वर्तवतोय, की असं होऊ शकतं, की ती रम्या लग्न मंडपात आहे वगैरे, वगैरे असं त्या गुरुजींनी सांगितलं ना, काहीतरी आपलं सस्पेन्स थ्रिलर ढंचक-ढंचक करतात ना हे मालिकेत, तसं काहीतरी होऊ शकतं असं आपलं मला वाटतंय आणि मग तिथे काव्या येईल, पार्थला प्रपोज करेल आणि मग हे एका क्षणाला एकत्र होतील. पण आता या सगळ्यामध्ये किती वेळ जाणार आहे हे आपण सांगू शकत नाही. आजचा एपिसोड तसा जरा स्लोमोमध्येच दाखवलाय. आता जीवाला टेन्शन आलंय आणि मानिनी त्याला टेन्शन घेऊ नको बाबा असा आधार देतीये. इकडे बघा या नंदिनीची आई बघत राहते या दोघी बहिणींकडे. आता काव्याच्या हाताला ते काळं लागलेलं असतं. ती प्रतिकार करत असते ना बायकांचा, त्यामुळे नंदिनी ते काळं आता स्वतःच्या ओढणीने पुसायला लागते. त्यामुळे काव्या भावूक होते आणि म्हणते, "ताई, ठरवलं तर सगळे डाग पुसले जाऊ शकतात. ताई मला एक संधी दे ना गं. देऊन बघ ना गं एक संधी. दे ना गं ताई मला. अगं मला माहितीये तू त्या बायकांना बोललीस ते चांगलं झालं गं ताई. पण मला एका क्षणासाठी असं वाटलं की माझी नंदिनी ताई परत आली आहे. ताई, सगळं पूर्वीसारखं नाही होऊ शकत का गं? ए ताई, बघ ना माझ्याकडे. बोल ना गं माझ्याशी. तुला राग आला असेल ना गं माझा ताई?" नंदिनी आता एका क्षणाला काहीच बोलत नाही आणि मग थोड्या वेळाने म्हणते काही सेकंदाने, "रागावले तर मी स्वतःवरच आहे काव्या. मला स्वतःची माफी मागता येत नाहीये आणि स्वतःला माफही करता येत नाहीये." नंदिनी काव्याला म्हणत असते, की "आतल्या आत फक्त मला जळता येतंय गं काव्या." नंदिनी असं बोलल्यावर काव्याला वाईट वाटतं. काव्या म्हणते, "ताई असं नको बोलूस गं." नंदिनी म्हणते, "काव्या, तुझ्या तोंडाला कोणी काळं फासायला आलं तर मी शांत बसेल का? पण काव्या, वाईट या गोष्टीचं वाटतंय, की मी तुझ्या सुखाला आधीच काळं फासलंय गं. या गोष्टीचा डाग कशाने जाईल?" काव्या म्हणते, "ताई असा विचार करू नको गं ताई, तू चुकीचा विचार करतेय." नंदिनी म्हणते, "या गोष्टीचा रंग कशाने जाईल याचा मी विचार करते काव्या." आता नंदिनी स्वतःला गिल्टी फील करते प्रेक्षकांनो, की आपल्या बहिणीचं प्रेम आपण हिसकावून घेतलं आणि त्यावर अधिकार दाखवला. म्हणजे हे सगळं या दोघांच्याही मनात आहे. बाबा विचित्र स्टोरी आहे बाबा. डोकं बनून जातं माझं कधी विचार करायला लागले तर. म्हणजे असं कोणाच्या आयुष्यात होऊ शकतं. खरं तर हा सीरियस विषय आहे. पण बाबा विचार केला की डोकं भंजाळतं बरं. असो. आता पुढे बघा. पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलाय इकडे यांच्या घरचा सीन, देशमुखांच्या घरचा सीन. आता काव्याचे बाबा तर मध्ये-मध्ये नुसतं या दोघींकडे बघतायत असंच दाखवलंय त्यांनी. कदाचित या दोघा बहिणींच्या प्रेमाची परीक्षा वगैरे घेताय असं मला वाटलं. असो. आता मी म्हटलं ना आशाताईमुळे हे सगळं एक्सपोज होणार आहे. आता बघा मानिनीताई बसलेल्या असतात बैठकीमध्ये. आशा येते आणि म्हणते, "ताई, तुम्ही चहा घेणार का?" आता मानिनी सहज बोलून जाते, "अगं नंदिनीला विचारलं का? ती घेत असते ना चहा यावेळेला." आता आशाताई बघतच राहतात मानिनीकडे. मानिनी म्हणते, "अगं आशा, सॉरी." आता आशा म्हणते, "हो कळतंय हो मला ताई, तुम्हाला टेन्शन आलंय हो. काव्याताईची, नंदिनीताईंची मला पण खूप आठवण येते. अहो घराच्या सुखात काय हो हे झालं? किती दृष्ट लागली ना घराला?" मानिनी म्हणते, "हो ना गं आशा, काही म्हण बाई. डिसेंबर महिना आला की देशमुखांसाठी काही ना काही संकट घेऊन येतोच. दिला होता बाई गुरुजींनी संकेत, पण आम्हालाच त्या संकेताचा अर्थच कळला नाही. या पोरांची आयुष्य अशा कुठल्या वळणावर जाणारे कळतच नाहीये.
मग आता आशाताई म्हणतात, "अहो आशाताई, पण ती रील कशी काय व्हायरल झाली हो?" मानिनी म्हणते, "जाऊ दे ना आशा, अगं कशाला विचार करायचा त्या गोष्टींचा, ते घडलेलं आठवलं ना की घाबरायला होतं गं. अगं असं माहित नाही बाई काय, जाऊ दे आता सोड विषय." आता आशा म्हणते, "मग जेवायला काय करू ताई आज?" मानिनी म्हणते, "एक काम कर बाई, कांद्याचं पिठलं कर, मी पण देवाजवळ जरा दिवा लावून येते संध्याकाळचा." आशा म्हणते, "पण ताई, ते जे फोटो आहेत ना, ते अचानक कुठून आले हो त्या कॉम्प्युटरवर?" आता मानिनी म्हणते, "अगं पिहूने आणि नंदिनीनेच तर सगळं मॅनेज केलं होतं गं बाई ते." आशा म्हणते, "अहो ताई, पण त्याच्यामध्ये तर चांगले फोटो होते ना सगळे." आशा म्हणते, "पण मध्येच कुठून आले हो ताई ते फोटो? जीवा दादा आणि काव्याताईचे फोटो? सगळं तर चांगलं-चांगलं घेतलं होतं पिहूने आणि नंदिनी ताईने, आणि मग हे सगळं मध्ये अचानक कुठून आलं?" आता जरा शंकेची पाल चुकलीये या मानिनीच्या डोक्यात, पण ती वेगळ्या टेन्शनमध्ये म्हणून तिचं दुर्लक्ष झालं असं त्यांनी दाखवलं. त्या मानिनीला आठवतं आता सगळं ते फ्लॅशबॅक, की कसे ते फोटो आले, कसे नाही. आता मानिनी विचार करायला लागते, आशा तर बरोबर बोलतीये. 16 डिसेंबरला मध्येच अचानक जीवा आणि काव्याचे फोटो कसे काय आले तिथे? मानिनी असा विचार करताना दाखवली आणि ते फोटो दाखवलेत आपल्याला फ्लॅशमध्ये. इकडे जीवा कपड्यांच्या घड्या घालत असतो बिचारा आणि टेन्शनमध्ये असतो. आज झालेला सगळा प्रकार त्याला आठवतो आणि तो विचार करायला लागतो, की आपल्या भावाने आपला भूतकाळ एक्सेप्ट केलाय असं म्हणतोय खरी, पण कुठवर तरी त्याला कुठेतरी आपला पारदादा आणि नंदिनी दुखावली गेलीये याचं रिअलायझेशन आता जीवाला होतं. जीवा मनात विचार करतो, दूरवर गोष्टी निघून गेल्या, हे काय होऊन बसलं? पण मला असं वाटतंय, की पारदादा खूप दुखावला गेलाय. आता या गोष्टी तर मला बोलून सोडवाव्याच लागतील. नंदिनीही दुखावली गेलीये. आता बहुतेक जीवा नंदिनी आणि पारशी बोलायला जातो की काय, म्हणजे नंदिनीशी बोलायला जाईल असं वाटतंय. इतकंच काय ते आजच्या भागात त्यांनी दाखवलंय आणि हा एपिसोड इथेच संपवलाय. आजचा भाग जरा स्लोमो मध्येच होता बरं का प्रेक्षकांनो. आता हे सगळं इमोशनल काय जे त्यांचं अटॅचमेंट आहे किंवा त्यांना जो त्रास झालाय, हे आता ते पुढे थोडं-थोडं दाखवणारच आहे. आता पुढचा प्रोमो चांगला दाखवलाय त्यांनी. काउन्सिलर आलेत इकडे नंदिनीला भेटायला यांच्या घटस्फोटाचे, आणि ते नंदिनीला विचारतात, "काय मग तुम्ही आता नवऱ्याला सोडून माहेरी राहायला आलात का?" नंदिनी म्हणते, "हो, तसंच समजा. मला फास्ट ट्रॅकमध्ये घटस्फोट हवाय," असं नंदिनी त्या काउन्सिलरला सांगते. आणि इकडे काव्या घरी आली असते. मानिनी या पार्थला म्हणत असते, "म्हण ना बाबा पार्थ देवाजवळ, की घरातली लक्ष्मी घरात येवो." आता जेव्हा पार्थ असं बोलणार, तेवढ्यात पार्थला समोर काव्या दिसते आणि काव्या त्याला म्हणते, की "घरातली लक्ष्मी घरात आली." आता मला असं वाटतं कदाचित स्वप्न असावं बरं का हे पार्थचं, पण तुमचा अंदाज काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काव्या खरंच आली असेल का तो पार्थचा भास असेल, बघूयात. आता येणाऱ्या भागांमध्ये हे काय डिसिजन घेतायत, कसे एकमेकांच्या जवळ येतायत की अजून लांब जातायत, कळेलच आपल्याला. प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या रिव्ह्यूला आजच्या लाईक करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात नवीन आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.